मित्रमंडळींनो नमस्कार. तर युवा मराठी चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं की इकडे आता जी मंजू आहे, मंजू तिथे सत्याला शोधत असते बाहेर येऊन. तर मम्मी साहेब आणि सपना त्या तिथे डान्स करत असतात, रंग लावत असतात, डान्स करत असतात. तेवढ्यात आता सपना मम्मी साहेबांना म्हणते, मम्मी साहेब बघितलं का जाऊबाई, कुठं हिंडतायत हे एक जाऊबाई, हो काय चाललं यांचंवालं, कुणाला शोधतायत? तर मम्मी साहेब म्हणतात ही नक्कीच सत्याला शोधत असणार आहे, कारण की हिला पहिला कलर हा सत्याकडून लावून घ्यायचा आहे ना, त्यामुळं ती सत्याला शोधत असणार आहे असं म्हणते. तर ते म्हणतात काय सत्याला शोधते? तर ते म्हणते की हो सत्याला शोधत असणार आहे. तर आता ते म्हणतात की मग हे बघ असं कर सपने, तू जा आणि तू त्या जाऊबाईला कलर लाव तुझ्या. तर ती म्हणतात काय बोलताय मम्मी साहेब, खरंच जाऊ का मी? तर आता लगेच त्या म्हणतात की हो खरंच जा आणि खरंच कलर लाव असं म्हणतात. आणि आता तिथून सपनी कलर लावायला जायला लागते. तेवढ्यात आता जो आर्यन आहे तो मध्येच पाय आडवा लावतो, कारण की त्याला मंजूला पहिले कलर लावायचा असतो. आणि तिथे जी ही आहे सपना, ती कलर घ्यायला जाते आणि तीच त्या कलरमध्ये पूर्ण भरते आणि पडते. आता सगळेजण म्हणतात कोणतरी पोरगी पडली, पोरगी पडली. जयदीप म्हणतो कोणतरी पोरगी पडली, थांबा थांबा मी उठवतो तिला. ए उठ बाई, काय झालं का तुला, कोण आहेस तू, कुठं लागलंय का तुला, असं लांब पोरींसारखं विचारतो. तेवढ्यात आता लगेच म्हणतं की जयदीप मला बघितलं नाही का तुम्ही, मला तुम्ही विसरले की काय, मला ओळखलं नाही का तुम्ही मी कोण आहे? तर ते म्हणतात कोण आहे तू, कोण काळी म्हैस, मला काय माहिती एवढी भरलेली. तर आता ते म्हणतात की अहो मी सपनी तुमची. तर जयदीप म्हणतो माझा कंगली पेढा आहे काय तू? तर ते म्हणतं की हो तुझा कंगली पेढा आहे मी. तर आता लगेच म्हणतो एवढी कशी भरली, अगं भूतावाणी दिसाना माकडावाणी दिसू राहिली तू, अगं कशी दिसते बघ ना, मला ओळखू पण येत नाहीये असं म्हणतात. आणि आता लगेच जी सपना आहे ती सपना म्हणते की बघितलं का मला कसे बोलतायत. तेवढ्यात आता ती मंजू म्हणते की अहो लागलं नाही ना तुम्हाला? तर लगेच ती काही बोलत नाही. जे ती म्हणतो वहिनी काहीतरी विचारतायत सांग ना. तर ती म्हणते की नाही लागलं. तेवढ्या तिकडे आता जो सत्य आहे तो गाडीत कोंडलेला असतो, खूप ओरडतो पण तो आता कोणीच जात नाही. तेवढ्या सत्या तिथून निघून येतो आणि काही तो दरवाजा सोडून बाहेर येतो आणि तोच मंजूला पहिले कलर लावतो. आता इकडं जो आर्यन आहे तो त्यांची मजा बघतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.